देवाभाऊ गोपीचंद पडळकर यांना मंत्री करणार, मात्र मला कुठं राज्यपाल तरी करा, नाही तर बँडवाल्यांसारखी अवस्था होईल आमदार सदाभाऊ खोत. कोणी कितीही देव पाण्यात ठेवू देत, देवाभाऊ एक दिवस गोपीचंद पडळकर यांना मंत्री करणार, मात्र मला कुठेतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर आपली अवस्था बंद बँडवाल्यांसारखी होईल, अशा मिश्किल शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केली. सांगलीच्या विटा येथे ते बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकरांचा विटा येथे नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यामध्ये बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे खासदार आणि गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील असं सांगत आपल्याला किमान राज्यपाल तरी करा अशी मिश्किल भावना व्यक्त केली आणि यामुळे व्यासपीठावर आणि सभागृहात एकच हास्य कल्लोळ झाला आहे. ही मागणी जर कुणी सभागृहामध्ये लावून धरली असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. दुष्काळ भागाला, खानापूर आटपाडीला, जतला, शेतीला पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष जर कुणी केला असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे. आता काय काय फुटकी सोशल मीडियामध्ये त्यांना म्हणतात, कुठं भांडणामध्ये मंगळसूत्र तुटलं आणि मंगळसूत्र चोर म्हणतात. अरे गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे, रक्षण करणारा. कारण युद्ध रणांगणात हरत नसेल तर त्याला बदनाम करायचं हे एक षड्यंत्र या राज्यामध्ये प्रस्थापितांनी निर्माण केलं. पण एक विस्थापितांचा अंगार जर या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर त्याचं नाव आहे गोपीचंद पडळकर. हे कधी विसरून चालणार नाही. आणि आज या व्यासपीठावर सांगतो की गोपीचंद पडळकर ज्यांना आम्ही नेता म्हणलं तो देवाभाऊ एक ना एक दिवस मंत्री केल्याशिवाय थांबणार नाही. तोपर्यंत कुणी किती बी द्याव पाण्यात घालून दे, काही उपयोग होणार नाही. ब्रह्मानंद, तुम्ही जरी आमदारकीला पुढे उभा राहिला तर आम्ही येतो. काय बाबा, बाबा तुम्ही लोकसभेची तयारी करा. हा, मी बी लोकसभेला उभा राहणार आहे. हा, राहायचं बाबा, पुढच्या वेळी तुम्हाला आम्ही दोघं खासदार करतो. पण आम्हाला जरा एक भीती वाटते आडनावाची. पण असं बाबा नाही बरं का, तुम्हाला सांगतो, बाबा ते ग्रेट माणूस आहे. बाबाला मी किस्सा सांगतो. बाबा विमानात बसले, त्यांचा फोन लागत नव्हता आणि मी दुसरा त्यांच्या भावाला फोन लावला आणि म्हणलं तुमच्यावरती वीरेंद्र का कोणतरी पोरगा होता आणि बाबांना मी 9 वाजता नागपूरला विमानातनं उतरलं आणि सांगितलं, बाबा या, तुम्ही आमदार होता, या बाबा, तुम्ही खासदार व्हा, डॉक्टर तुम्ही आमदार व्हा, पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा, मला कुठे तर राज्यपाल तर करा. नाही चला आमचं भेंडवाल्यागतच होयाचं. बाबा मी मागे म्हणलं, डॉक्टर तुम्हाला माहित नाही भेंडवाल्यांचं कसं असतं माहित आहे का, चांगलं गाणं पिपाणी वाजवायला लागलं की आजूबाजूचं गडी म्हणते ऑन्स मोर, ती बी तटून वाजवतो, जोरात चाललंय. अरे हे बंद पडलं का काय? ही आमची अवस्था आहे. म्हणजे माईकवाला बी साथ दिना झाला या. आणि मग ते तटून वाजवत. पण जे ऑन्समोर म्हणणारे गडी कुठं पहिल्या पंक्तीला आणि वाजवणारे बिड्या फुके कोपऱ्यात, त्याला कोण जेव बी म्हणत नाही. मी मगाच्यानं म्हणतोय डॉक्टर आमदार होणार, बाबा खासदार होणार, पडळकर साहेब मंत्री होणार, हिने मागणं म्हणायला पाहिजे होतं का नाही? तुम्ही घड्या राज्य. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.